नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी.बी. जोशी आपलं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की सरफासिया ॲक्ट अंतर्गत कर्जदारांचे कुठले कुठले हक्क आणि अधिकार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण बघू की सरफासिया ॲक्ट 2002 म्हणजे काय. बँकेनं जर का कर्जदाराने कर्ज भरलं नाही तर बँक लिलावामार्फत गहाण ठेवलेली मालमत्ता जप्त करून विकू शकते आणि त्यांचं होम लोन भरून घेऊ शकते. या कायद्याला आपण सरफासिया ॲक्ट 2002 असं म्हणतो. पण हा कायदा कुठं लागू होतो? बँकेनं जे लोन NPA घोषित केलेले आहेत, NPA म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, हे लोन जे घोषित केलेले आहेत त्या लोनवरच सरफासिया कायद्याअंतर्गत बँकेला कार्यवाही करता येते आणि कर्ज वसुली करता येते. आता NPA आपण थोडक्यात समजून घेऊ. जर का कर्जदाराने कंटिन्युअसली 3 हप्ते जर भरले नाही, म्हणजे 90 दिवस जर का कर्जाचे हप्ते भरले नाही, तर असे सर्व जे लोन आहेत बँक त्याला NPA घोषित करते. त्यालाच आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं म्हणतो, की ती ॲसेट आता परफॉर्म करत नाही आहे, त्याला NPAमध्ये बँकेनं टाकलेलं आहे. अशा सर्व NPAच्या खात्यांवर बँक सरफासीच्या अंतर्गत कार्यवाही करून त्यांची वसुली करू शकते. आता आपण हे समजून घेणार आहोत, महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, की या सरफासीच्या अंतर्गत कर्जदाराचे काय काय हक्क आणि अधिकार आहेत हे आपण आता सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. सर्वप्रथम पहिला अधिकार काय आहे, की 60 दिवसांची नोटीस मिळवण्याचा अधिकार त्याला आहे. ज्यावेळेस बँक लिलाव करणार आहे किंवा मालमत्तेची जप्ती करणार आहे अंडर सेक्शन 13 सबसेक्शन 2, ते करण्यापूर्वी बँकेला या लिलावाची नोटीस देणं किंवा जप्तीची नोटीस देणं कर्जदाराला बंधनकारक आहे. आणि ह्या नोटीसमध्ये काय काय असतं मित्रांनो, की आउटस्टँडिंग रक्कम किती आहे, मालमत्ता आणि त्याच्यावर व्याज किती आहे आणि तुम्हाला ती रक्कम किती दिवसात भरायची आहे, ह्या सर्व गोष्टी या नोटीसमध्ये लिहिलेल्या असतात. ही नोटीस मिळाल्यानंतर बॉरोवरला दुसरा अधिकार असा आहे मित्रांनो, की या नोटीसला तो उत्तर देऊ शकतो. काही जर स्पष्टीकरण असेल त्याच्याकडे ही नोटीसवर, तर तो त्याला स्पष्टीकरण उत्तर देऊ शकतो. त्यानंतर बँकेनं जे स्पष्टीकरण उत्तर जे आलेलं आहे बॉरोवरचं, त्याच्यावर सुद्धा बँकेचं काय प्रत्युत्तर आहे हे बँकेनं देणं आवश्यक आहे. तिसरा असा हक्क आणि अधिकार आहे मित्रांनो बॉरोवरचा, की मालमत्तेचं जे फेअर व्हॅल्युएशन आहे तो मिळवण्याचा अधिकार आणि हक्क हा बॉरोवरचा आहे. बँकेला लिलाव करण्यापूर्वी जी मालमत्ता आहे त्याचं फेअर व्हॅल्युएशन ठरवून घेणं गरजेचं आहे आणि ते ठरवलेलं व्हॅल्युएशनची एक व्हॅल्युएशन रिपोर्ट किंवा प्रत ही बॉरोवरला देणं बंधनकारक आहे. आता आपण समजून घेऊ की लिलावाची प्रक्रिया कशा पद्धतीनं आहे आणि लिलावामध्ये होणाऱ्या गोष्टीची कुठली कुठली माहिती बँकेने बॉरोवरला देणं बंधनकारक आहे. सर्वप्रथम लिलावाची तारीख जी काही ठरलेली आहे ती बॉरोवरला सांगणे बँकेला बंधनकारक आहे. दुसरं, रिझर्व्ह प्राईस काय ठरवली आहे बँकेनं ती पण बॉरोवरला सांगणं गरजेचं आहे. लिलावाची प्रक्रिया आणि पद्धत कशा पद्धतीनं आहे हे सुद्धा बॉरोवरला सांगणे बँकेला कंपल्सरी आहे. आणि तिसरं, लिलावाची सुरुवात किती रक्कमेपासून होणार आहे, बोली कुठल्या रक्कमपासून चालू होणार आहे हे सांगणं सुद्धा बँकेला गरजेचं आहे मित्रांनो. आता बॉरोवरला ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर आणखीन कुठला अधिकार प्राप्त होतो? बॉरोवरला त्याची प्रॉपर्टी परत मिळवण्याचा पण अधिकार आहे मित्रांनो. पण कधी? बॉरोवर लिलावाच्या आधी, बँकेनं लिलाव करण्याच्या आधी मालमत्तेचा बॉरोवरनं जर का आउटस्टँडिंग पूर्ण रक्कम भरली, तसेच त्यावरील व्याज पण भरले आणि बँकेनं लावलेली पॅनल्टी पण भरली, तर बॉरोवरला त्याची मालमत्ता परत मिळवण्याचा अधिकार सुद्धा आहे मित्रांनो. हे आहे सेक्शन. त्याच्यानंतर आपण बॉरोवर जो आहे आणखीन कुठला अधिकार आहे, जर का बँकेने बॉरोवरला काही गोष्टी सांगितल्या नाही किंवा सरफासी ॲक्टचे उल्लंघन केलं असेल, नियमांचं पालन केलं नसेल आणि 60 दिवसाची नोटीसही पाठवली नसेल आणि फेअर व्हॅल्युएशन जर मालमत्तेचं काढलं नसेल, तर अशा सर्व गोष्टींसाठी बॉरोवरला DRTमध्ये अपील करण्याचा हक्क सुद्धा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर बॉरोवरला काय करायचं आहे, की बॉरोवर अशा परिस्थितीत काय काय करू शकतो हे आपण छोट्या ह्याच्या टिप्स मार्फत समजून घेऊया. की बॉरोवरला जर 60 दिवसाची नोटीस आली तर ती नोटीस सर्वप्रथम त्यानं दुर्लक्षित करायची नाही आहे. बँकेच्या मॅनेजरला जाऊन तात्काळ भेटायचं आहे. बँक आपलं जे लोन NPA झालेलं आहे ते NPA झालेलं लोन कशा पद्धतीनं रिस्ट्रक्चर करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपला जो EMI आहे तो EMI जास्त असल्यामुळे आपण भरू शकत नाही, तर EMIची अमाऊंट थोडी कमी केली पाहिजे. कालावधी जर कमी असेल तर कालावधी थोडासा वाढवून घ्यायचा आहे. तर हे सर्व हक्क सरफासी ॲक्टने स्वतः बॉरोवरला दिलेले आहेत. त्यामुळे आणखीन एक महत्त्वाचा आणि उपयुक्त असा राईट्स आणि हक्क आहे मित्रांनो, तो म्हणजे बँक बॉरोवरच्या
बॉरोवरवर जबरदस्ती करू शकत नाही. बँकेचे माणसं बॉरोवरच्या घरामध्ये जबरदस्तीने जाऊ शकत नाहीत. त्यांना जे कायद्याने जी प्रोसिजर लावून दिलेली आहे, त्या प्रोसिजरनंच त्यांना प्रॉपर्टीची रिकव्हरी करावी लागते. अशा पद्धतीनं जरी बॉरोवरचं होम लोन हे एन-पी-ए झाले असेल किंवा त्यांचं अकाउंट एन-पी-ए झालेलं असेल, तरीसुद्धा सरफासी ॲक्ट 2002 मध्ये बॉरोवरचे हे सगळे राईट्स आणि अधिकार दिलेले आहेत. जर का या राईट्सचं उल्लंघन होत असेल आणि पालन होत नसेल, तर तुम्ही बँकेच्या विरोधात DRTमध्ये अपील करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बॉरोवरचे राईट्स डिस्कस केलेले आहेत. धन्यवाद.